आता एका गुरुचं शिष्य आमच्याकडे आला. तो बोलतोय आत्माच सब कुछ आहे. त्यांनी बोर्ड लावलेले आहे, आत्मा सब कुछ आहे. हा, आत्मा सब कुछ आहे. आत्मा बघायला गेला तर पशु पक्षीमध्ये, निसर्गामध्ये, जीवजंतूमध्ये, प्रत्येक माणसामध्ये एकच आत्मा आहे, वेगळं काही नाही आहे त्याच्यात. पण आत्मा भोग भोगतोय कधी? तुमचे शरीर कर्म करत असतंय ना सगळं, ते आत्माच प्रारब्ध भोग भोगायला येते. गुरु सांगायला पाहिजे. गुरु कुठं सांगतो? गुरु सांगत नाही. गुरुला देणं घेणं नाही. गुरुला फक्त आपली पैशाची झोळी भरायची असते, खळगी भरायची असते, त्याला जीवन व्यापन VIP सारखं करायचं असते. तो कशाला बोलणार? तो बोलत नाही. त्याला घेणं देणं पण नाही गुरुला. आता त्या शिष्याला मी एवढंच बोललो, आत्मा सबकुच आहे, बरोबर आहे तू बोलतोस, पण आत्मा प्रारब्ध भोग भोगण्यासाठी प्रत्येक वेळेला नवीन नवीन जे शरीर आहे ना ते चोळा घेऊन येत असतो या मृत्यू लोकात. आणि तो काय बोलतो, आत्मा तू केलायस ना, मी पण येतो तुझ्या बरोबर, प्रारब्ध तुलाच भोगायला लागणार आहे. आणि ते शरीर भोग भोगत 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 असतंय, परत ते आत्मा निघून जाते, परत एक नवीन शरीर धारण करते. आत्मा पुढच्या प्रवासाला जात असतोय आणि त्याला शरीर वेगळे वेगळे शरीर, ते कुत्र्याचं असू दे, मांजराचं असू दे, डुकराचं असू दे, नाही तर वृक्षाचं असू दे, कोणतंही माणसाचं असू दे, पण त्याला ते भोग भोगायला लागतात. हे पटून कोण द्यायला पाहिजे? गुरुनी. आणि असे शिष्य ज्या वेळेला आमच्याकडे येतात त्या वेळेला मला हे पूर्ण सांगायला लागतंय.